दीपक ओके शिवानी. येस मॅम. हा वाच शेवटचे एक ओळ राहील. मॅम पहिलेपासून नको नको नको. ओके ठीक आहे. ओके ओके मॅम. हा ठीक आहे. Hydrocephaloid state and succumb to the ravages of opium rather than to the ravages of diseases. The present indiscriminate use of the salicylates and coal tar derivatives in rheumatic and allied state invariably send the trouble to the central organ, especially to the heart. Yes, thank you. So, second example which is related to the diarrhea. सो इथे कफ सप्रेस झाला होता आणि दिस लीड्स टू द मोर कॉम्प्लिकेटेड स्टेट दॅट इज द निमोनिया. आता इथे डायरियाचं काय झालंय, द सपरेशन ऑफ डायरिया विल ऑफन प्रोड्यूस कॉन्स्टिपेशन. डायरिया म्हणजे पेरिस्टॅटिक मुवमेंट खूप फास्ट होते तिथे, तर तिथे ती पेरिस्टॅटिक मुवमेंट त्यांना थांबवायची आहे, म्हणून ते फिजिओलॉजिकल डोसेसमध्ये त्यांचं मेडिसिन देतील. तर तिथे पेरिस्टॅटिक मुवमेंट एकदमच थांबणार अँड दिस मे लीड्स टू द कॉन्स्टिपेशन. त्याच्यानंतर फीवर आणि दिस मे लीड्स टू द टेंडन्सी ऑफ डिलेरिया, म्हणजे मेंटली अनस्टेबल होईल तो. बट दिस इज द रिपीटेड पॅलिएशन झाल्यानंतर ही कंडिशन तिथे येऊ शकते बिकॉज ऑफ द लार्ज डोसेस ऑफ देअर मेडिसिन. वन हू रिमेंबर्स द टाइम वेन द कॉलरा इन्फेंटम, कॉलरा इन्फेंटम म्हणजे लहान बाळाला झालेला कॉलरा, was so prevalent will remember also that many children who had received the opium to stop the diarrhea. तर लहान मुलांचं काही कारणामुळे तिथे डायरिया झाला असेल तर त्यांनी औषध कोणतं दिलं, ओपियम.
पण बिकॉज ऑफ द लार्ज डोसेस ऑफ ओपीएम दिस लीड्स टू द हायड्रोकेफॉइड स्टेट, म्हणजेच इन्फ्लमेशन, म्हणजे त्यांच्या डोक्यामध्ये पाणी जमा झालं, फ्लुइड कलेक्शन, आणि तिथे इन्फ्लमेशन झालं आणि सकम टू. मग त्याच्यानंतर काय झालं, दिस इज द मोर डेंजरस इफेक्ट ऑफ ओपीएम रॅदर दॅन द डेंजरस इफेक्ट ऑफ डिसीज. म्हणजे बिचारांना पहिले काय झालं होतं, साधा कॉलरा झाला होता, व्हायटल फ्लुइड्स त्यांचे लॉस होत होते, पण त्यांच्या त्या ओपीएमच्या डोजेसमुळे काय झालं, हायड्रोकिफॉइड झालं त्यांना, की तिथे अक्युमुलेशन ऑफ फ्लुइड झालं त्यांच्या ब्रेनमध्ये. सो त्या ओपीएमचा इफेक्ट इतका डेंजर, सॉरी, त्या डिसीजचा इफेक्ट इतका डेंजर नव्हता कॉलराचा, तितकं डेंजर किंवा तितकं डॅमेज त्या लहान मुलांच्या डोक्याला झालं बिकॉज ऑफ द लार्ज डोसेस ऑफ ओपीएम. द प्रेझेंट इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ सॅलिसिलेट्स. दुसरं एक्झाम्पल दिलं त्यांनी, सॅलिसिलेट्स आणि कोलटार हे त्यांच्या मेडिसिन मधले डेरिव्हेटिव्ह आहेत की जे देतात रुमॅटिक कंप्लेंट्स करता. सो त्याच्यामध्ये पण काय होतं, बिकॉज ऑफ द कंटिन्युअस पॅलिएशन ऑफ दिस रुमॅटिझम दिस मे लीड्स टू द हार्ट कंप्लेंट्स. सो 3 एक्झाम्पल ही हॅज मेन्शन हिअर की वेअर देर इज आपण हे नेहमी इथे सपरेशन बघतो. सो पहिली कंडिशन त्यांनी कोणती दिली आहे, कफला, इथे नेहमी आपण सपरेशन बघतो. दुसरी, तुमच्याकडे पेशंट येऊ शकतो, आधी हिस्ट्री होती डायरिया आणि त्याच्यानंतर तो पेशंट डेलेरियम पर्यंत पोहोचला, हे त्यांचं दुसरं एक्झाम्पल, की इथे पण आपल्याला नेहमी सपरेशन पाहायला मिळतं. तिसरं एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे रुमॅटिझमचं, की तुमच्याकडे हार्ट पेशंटचा सपोज पेशंट आला तर त्याला नक्की हिस्ट्री विचारायची रुमॅटिझमची, तर तुम्हाला तिथे सॅलिसिलिक ऍसिड आणि कोलटारचे डेरिव्हेटिव्हचे काहीतरी हिस्ट्री मिळेल मेडिसिनल हिस्ट्रीमध्ये. सो इन दीज कंडिशन्स वी विल गेट द पॅलिएशन. नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी दिलं आहे पेनचं. कोण वाचेल? वाच. The present day advertising of proprietary articles for the relief of pain, such as aspirin, and the consequent indiscriminate use of such preparations is exceedingly harmful, for it suppresses once more the danger signal of pain, and it always covers the condition but never removes it, rendering it possible to appear in a much exaggerated and more dangerous manifestation in some other organ, or in a much more serious condition in the same organ. कोणी एक्सप्लेन करेल ह्याला? मी जसं कफचं केलं किंवा रुमॅटिझमचं केलं किंवा डायरियाचं बघितलं आपण, तसंच हे पेनचं आहे. कोणी एक्सप्लेन करू शकेल की पेनचं सपरेशन कसं झालं किंवा पेनमध्ये सपरेशन कसं होतं? कोणी ट्राय करेल, पेन मध्ये काय होतं ते? जसं आपण डायरियामध्ये बघितलं, कॉन्स्टिपेशन झालं, मग त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन नंतर फीवर मे लीड्स टू, आफ्टर दॅट दिस लीड्स टू द डेलिरियम, म्हणजे डायरिया टू डेलिरियमचा प्रवास झाला त्याचा. रुमॅटिझम मध्ये हार्ट पर्यंत जातो, किंवा कफ, साधा कफ होता पण सतत सतत पॅलिएट होऊन सप्रेशनचा रिझल्ट काय झाला तर निमोनिया. तसं पेनचं काय झालंय, हे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायचे आहेत ना सपरेशनचे. तसंच पेनचं काय होईल, दुसऱ्या ऑर्गनला अफेक्ट करू शकतो. बरोबर आहे. कोणता ऑर्गन इथे अफेक्ट होतोय नाही दिलाय ना त्यांनी. सो नाही दिलं, सेम. येस. सो आता काय होतंय की आपण बरेच वेळा ऍडव्हर्टाइजमेंट बघतो पेन किलर्सची, एनाल्जेसिक्सची ऍड येते, डिस्प्रिन किंवा क्रोसिन फास्ट रिलीफ किंवा अजून कोणती कोणती ऍड येते पेन किलरची? तुम्ही कोणत्या कोणत्या ऍड बघितल्या असतील ना टीव्हीवर?
विक्सची एक गोळी निघालेली आहे. तुम्ही नाही बघत टीव्ही? मोबाईलवर पण त्या ऍड येतात ना गाणं लागण्याच्या आधी, मग ती स्किप करावी लागते आपल्याला. एखादी पेन किलरची ऍड नाही बघितली? कोल्ड अँड फ्लूची एक येते. डिस्प्रिनची तर तुम्ही बघितलीच असेल. तुम्ही ऍडव्हर्टाईज बघत नाही, टीव्ही बघत नाही का तुम्ही? अरे हो नाही काहीतरी बोला ना. बघतो ना. मग पेन किलरची ऍड नाही बघितली? आता बघाल. ठीक आहे. सो ते ऍडव्हर्टाइजमेंटमुळे बरेच वेळा काय होतं की डोकं दुखतंय तर आपण क्रोसिन घेऊन घेतो किंवा डिस्प्रिन घेऊन घेतो किंवा ऍसिडिटी झाली तर आपण इनो घेऊन घेतो. ते अंताक्षरी खेळत असतात, मग तो म्हणतो 6 सेकंद मध्ये ऍसिडिटीचे रिलीफ, मग ते उलटी गिनती करतात. आठवतं? इनो इनो आली. हा हो 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 मॅम, हो हा. मॅम. मग तसंच याचं पण आहे ना, क्रोसिनचं फास्ट रिलीफ. असं रेड असतो, त्याचा इन्फ्लेम असतो एकदम डोकं, आणि मग तो मेडिसिन घेतो तर ती अशी क्लॉक पुढे 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 जाते आणि ते रेडचं व्हाईट होतं, मग म्हणजे त्याचा पेन गेला. असंच आहे ना त्याच्यामध्ये. आठवतं का? पाणी में 10 सेकंड में पाणी में घुल जाए आणि मग रिलीफ मिळतो, असं काहीतरी ऍड आहे ती डिस्प्रिनची पण एक. सो बिकॉज है ना, बिकॉज ऑफ द ऍडव्हर्टाइजमेंट किंवा हे जे काही आर्टिकल्स वगैरे येतात त्याच्यामुळे, आणि आता गुगल, तर गुगल केल्यामुळे काय होतं आपल्याला लिस्ट ऑफ मेडिसिनच येते. मग ते लोक काय करतात की अनाल्जेसिक्स घेऊन किंवा ऍस्पिरिन घेऊन किंवा काही पण घेऊन डोकेदुखी त्यांची काही काळाकरता थांबते. पण त्याचा हार्मफुल इफेक्ट काय होतं? दिस मे लीड्स टू द सप्रेशन. दिस इज द डेंजर सिग्नल ऑफ पेन. कारण पेनचा जर आपल्याला कॉजच माहित नाहीये, आणि इफ यू आर टेकिंग द अनाल्जेसिक्स, सो is it a physiological or this is a pathological? Without having any medical knowledge, if that person is taking the analgesics off and then is it physiological or pathological? नॉर्मल आहे की ॲबनॉर्मल आहे? ॲबनॉर्मल आहे. ॲबनॉर्मल आहे, बरोबर आहे. सो त्यामुळे काय होतं की हे डोकेदुखी एकदा ठीक होईल, दोनदा ठीक होईल, पण समजा ती डोकेदुखी ब्लड प्रेशर वाढल्याने असेल किंवा ऍसिडिटीमुळे असेल किंवा हायड्रोसिफॉइडमुळे असेल किंवा अजून मायग्रेननी असेल, तर काय होईल? त्या पेन किलरनी 6 ते 8 तास बरं वाटेल, परत पेशंटला विसरून जाईल ते, परत 8-10 दिवसांनी त्या मायग्रेनचा कॉज ट्रिगर झाला, परत त्याला डोकेदुखी. सपोज तर ब्लड प्रेशर वाढल्याने डोकेदुखी असेल तर तो तेव्हा रिलॅक्स होतो, परत 5-6 दिवसांनी एखादा कॉज आला, परत ते ट्रिगर होणार, परत ब्लड प्रेशर वाढणार. सो तिथे काय होईल? प्रत्येक वेळा तो जेव्हा गोळी घेईल, अनाल्जेसिक्स घेईल, तर तिथे ते पॅलिएशन होणार. बरोबर आहे? Yes, ma'am. So consequent indiscriminate use of preparations is exceedingly harmful. So त्यांनी म्हटलंय की हे रिपिटेशन सपोज झालं, सो दिस इज व्हेरी मच हार्मफुल. कारण काय? हे सप्रेस करताय, and this suppression is the danger signal of pain. It always cover the condition but never removes it. This line is very much important. It always cover the condition. जसं मी तुम्हाला म्हटलं की काही काळ त्याला बरं वाटेल पण ते पूर्णपणे रिमूव्ह करणार नाही, and make it possible to appear the exaggerated and more dangerous manifestations to some other organ. मग ब्लड प्रेशरमुळे त्याला जर डोकं दुखत असेल ब्लड प्रेशर वाढल्यामुळे, तर त्याचा दुसरा ऑर्गन अफेक्ट होऊ शकतो. त्याचं समजा मायग्रेनमुळे डोकं दुखत असेल, त्याचा डायग्नोसिसच होत नाहीये, सो धिस मे अगेन अफेक्ट द अनादर ऑर्गन. So in this way, the serious condition of the same organ may be there, or is the serious condition of some other organ may arises because of indiscriminate use of such harmful medicines. कळालं? मग सिंपल तिथे पेन होता त्याला, फॉर दॅट पेन त्यांनी काहीतरी ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे बघून ऍस्पिरिन सारखी मेडिसिन घेतली,
त्याचा बरेच वेळा त्यांनी यूज केला. दिस लीड्स टू द पॅलिएशन अँड दिस पॅलिएशन सारखं सारखं होत गेलं अँड दिस लीड्स टू द एक्झॅग्रेशन ऑफ द डेंजरस मॅनिफेस्टेशन ऑफ द अदर ऑर्गन ऑर द सिरियस कंडिशन ऑफ द सेम ऑर्गन. कळालं हे एक्झाम्पल? येस मॅम. येस मॅम. मग आज कोणते कोणते एक्झाम्पल्स बघितले आपण? कफ, डायरिया. येस. सगळ्यात पहिले आपण काय बघितलं? पेन. हो. What is the role of the homeopathic physician if the patient is of suppression? तर आपला रोल काय असतो की आपल्याला ओरिजिनल सिम्पटम्स मिळाले पाहिजे सो दॅट द ट्रू कंडिशन ऑफ द पेशंट आपल्याला कळेल. सेकंड त्याने आपल्याला काय सांगितलंय, आपण त्याला विचारायचं की वेदर इट इज अ पर्सिस्टिंग फिजिओलॉजिकल डोसेस तो घेतोय का, आणि मग त्यांनी त्याचा आपल्याला फेट दिलाय की तुमच्याकडे पेशंट निमोनियाचा येऊ शकतो, तुमच्याकडे पेशंट डेलेरियम कंडिशन मध्ये येऊ शकतो, तुमच्याकडे पेशंट हायड्रोसिफॉइडचा येऊ शकतो, किंवा तुमच्याकडे हार्ट कंप्लेंटचा येऊ शकतो, किंवा जसं आपण आत्ता बघितलं की पेन रिलेटेड काही कॉम्प्लिकेशनचा पेशंट तुमच्याकडे येऊ शकतो. तर त्याच्याकरता आपल्याला ही बॅक हिस्ट्री जाणून घेणं आवश्यक आहे, जे त्यांनी आधी सांगितलं होतं आपल्याला. आपला एम काय असला पाहिजे की द ओरिजिनल सिम्पटम्स वी शुड गेट. इथे ओरिजिनल सिम्पटम निमोनियामध्ये कोणता होता? कफ. मग कफ होता, त्याला लार्ज डोसेस घेतले रिपीटेडली, मग तिथे त्याला नाईट कफ चालू झाला अँड परत परत ते मेडिसिन घेऊन दिस लीड्स टू द निमोनिक कफ. दुसरा आपण एक्झाम्पल बघितलं डायरियाचं. डायरियाला पण सेम सपरेशन ऑफ डायरिया झाला, दिस मे लीड्स टू द फीवर अँड द डेलिरियम. कॉलरा इन्फेंटम मध्ये पण ती सिरियस कंडिशन झाली हायड्रोसिफॉइडची. त्याच्यानंतर रुमॅटिझमच्या ट्रीटमेंटमध्ये कॉम्प्लिकेशन्स झाले हार्टचे. नेक्स्ट आपण बघितलं पेन. पेन सप्रेस झाला बिकॉज ऑफ द हार्मफुल मेडिसिन्स, रिपीटेडली तिथे झालं. सो देअर मे बी द एक्झॅग्रेशन ऑफ द सिम्पटम्स of the another organ or the serious condition of the same organ. So by giving these examples, that is the pain, diarrhea, rheumatism, cough, he explained the suppression, how the suppression is occurring in the patient by taking the large physiological doses. ठीक आहे? येस मॅम. आता नेक्स्ट एक्झाम्पल त्यांनी जे दिलं आहे विच इज रिलेटेड टू द स्किन. त्याच्यानंतर थोडंसं एक्सप्लेनेशन दिलं आहे त्यांनी त्याचं. नंतर अजून एक एक्झाम्पल दिलं आहे नॅचरल सिक्रिशन्सचं. त्याच्यानंतर एक एक्झाम्पल दिलं आहे सर्जरीचं, आणि मग त्यांनी परत आपला रोल दिलेला आहे की हाऊ वी शुड अवॉइड दीज टाईप ऑफ सपरेशन. तर ह्या सगळ्या कंडिशनमध्ये सपरेशन होतं, तर आपण हे सपरेशन आपणही करायचं नाही, आणि आपल्याकडे पेशंट आला तर आपण तिथे ट्रीट कसं करायचं हे पण त्यांनी पुढे दिलेलं आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल्स कळाले? हो मॅम. येस मॅम. कुणाला काही विचारायचं आहे, काही डाऊट आहे? नो मॅम. ऍफोरिझम्स वाचा, त्याच्यात काही प्रश्न असेल, काही डाऊट असेल तर ते पण विचारा. क्वेश्चन पेपर्स गुगलवर मिळतील, ते पण चेक करा, त्याच्यातलं काही येत नसेल तर विचारा. सायकोलॉजीचा जो पार्ट आहे फक्त तो राहू द्या, त्या शिंदे मॅडम तुम्हाला नोट्स देतील किंवा मी देईल तुम्हाला नोट्स सायकोलॉजीच्या. सायकोलॉजी आहे ना तुम्हाला? नोट्स प्रोव्हाइड करू आम्ही तुम्हाला, कारण त्याचं ते चार्ट सगळे आपल्या डिपार्टमेंटला लागलेले आहेत. समजा त्याची सॉफ्ट कॉपी असेल कोणाकडे, माझ्याकडे किंवा शिंदे मॅडमकडे, तर तुम्हाला आम्ही देऊच ते. किंवा मग तुम्ही एखाद्या वेळेस कॉलेजला गेले तर ऑर्गनन डिपार्टमेंटला तिथे चार्ट्स लागलेले आहेत सायकोलॉजीचे, तर त्याचा फोटो जरी काढला दॅट इज इनफ. सेकंड थिंग, केसेसचं मला बऱ्याच जणांनी विचारलं होतं, तर मी त्याचं काल उत्तर दिलेलं आहे की वी विल वेट फॉर फर्स्ट वीक ऑफ जानेवारी. 8 जानेवारी 9 जानेवारीपर्यंत आपण थांबू. इफ द